नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी. साधीसुधी भाजी नाही बरं का, ही आहे भरली वांगी. बघा, यासाठी आपल्याला लागणार आहेत छोट्या आकाराचे छान असे गावठी वांगे. हे काटेरी असतात आणि चवीला खूप सुंदर लागतात. तर आपल्याला ही वांगी जी आहे ती मधून अशी काप करून घ्यायची आहेत आणि कापल्यानंतर आपल्याला ती छान मिठाच्या पाण्यात ठेवायची, जेणेकरून ती काळी पडणार नाही. इथे आपण घेतली आहे भरपूर अशी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, तीळसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत, चवीला उत्तम लागतं. आता आपण शेंगदाणे थोडेसे घेतले आहेत. शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत आणि ते आपल्याला या भाजीसाठी वापरायचे आहेत मसाल्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण हे वाटण तयार केलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा, एक हिरवी मिरची, 7-8 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं आणि थोडंसं खोबरं, हे सगळं आपण तेलावर छान भाजून घेतलं आहे. तीळ आणि कोथिंबीर टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं पाणी घालून मी हे छान वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता आपण भाजीची तयारी सुरुवात करूया. बघा, इथे आपण कढई तापवून घेतली. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आणि अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मोहरी, हे छान आपल्याला तडतडून घ्यायचं आहे त्यामध्ये तेलामध्ये. त्यानंतर आपण जिरे घातले आहेत. जिरे छान फुलल्यानंतर आपण या पद्धतीने वाटण आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं सांभाळून घाला, कारण तेल गरम आहे, चटका बसण्याची शक्यता आहे. वाटण अगदी सावकाश घाला त्या तेलामध्ये. बघा, आता आपल्याला हे छान वाटण जे आहे ते तेल सुटेपर्यंत असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. वांग्याच्या भाजीचे बरेच प्रकारे ही वाटण घालून आपण जी करतो आहे ती म्हणजे भरली वांगीसाठी. काही वेळेस आपण फक्त दाण्याचा कूट वापरून सुद्धा रस्सा करतो, त्यामध्ये बटाटेसुद्धा घातले जातात. बघा, आता अशा पद्धतीने इथे मी लाल तिखट, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद असं सगळं वापरलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपण ते फ्राय केलेलं आहे. बघा, असं छान वाटण जे आहे ते सुंदर असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे जे वाटण आहे ना, म्हणजे हा जो आपण मसाला तयार केला आहे तो छान थंड करून घ्यायचा आहे आणि आपण जी कापून ठेवलेली वांगी होती त्यामध्ये आता आपण हे सगळं मसाला भरून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपली वांगी अजिबात काळी पडलेली नाही आहेत. बघा, आता त्यामध्ये आपण हे सारण जे आहे, मसाला जो आहे तो असा छान दाबून दाबून आपल्याला आतपर्यंत भरून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आतपर्यंत तो मसाला छान लागला गेला पाहिजे, तेवढीच वांगी तुमची चवीला अगदी सुंदर लागणार आहेत. बघा, अशा पद्धतीने एक एक करून अशी दाबून आपण ती छान भरून घ्यायची आहेत. यामध्ये जी सफेद वांगी असतात ना, ती सुद्धा चवीला खूप उत्तम लागतात. ती सुद्धा ह्या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान वांग्याची भाजी आमची सगळ्यांची खूप फेवरेट आहे आणि आम्ही ती आवर्जून आणतो, बनवतो आणि सगळे खातो. आणि मसाले भातामध्ये सुद्धा आम्हाला वांगी टाकलेला जो मसाले भात असतो ना, जो आपल्याकडे लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण असतो आपल्याकडे, तो सुद्धा आम्हाला खूप आवडतो. तो सुद्धा आम्ही बनवतो आणि त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. बघा, यामध्ये थोडा मसाला कमी असल्यामुळे मी पुन्हा एकदा ते छान भरून घेते. अशा पद्धतीने एक एक करून आपण सगळी वांगी छान भरून घेणार आहोत. आता या ठिकाणी जो उरलेला मसाला आहे तो आपण असाही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकतो, पण तो आपण या ठिकाणी ह्या रेसिपीसाठी पुढे वापरणार आहोत. तीच कढई आपण घ्यायची आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे 2 चमचे. तेल गरम झालं की भरपूर असा कढीपत्ता आपल्याला त्यात घालायचा आणि त्यावर आपल्याला ही वांगी सोडायची आहेत. बघा, अशा पद्धतीने आता छान आपल्याला ते कलर त्याचा चेंज होईपर्यंत असेच तेलावर छान फ्राय करून घ्यायचे. असे जे तेलावर फ्राय केलेली वांगी असतात ना, त्याची चव खरंच खूप छान लागते. बघा, अशा पद्धतीने त्याची जी स्किन आहे त्याचा कलर चेंज होतो आहे. बघा, अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आता आपण छान ते फ्राय केलं. आता आपला उरलेलं जे वाटण होतं
मसाला होता तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि ही जी भाजी आहे ती मी थोडीशी रस्सा नाही करणार आहे, थोडी दाटसरच ठेवणार आहे, कारण ती खूप छान लागते. अगदी नावाला थोडंसं, म्हणजे ती भाजी मसाला खाली कढईला चिकटू नये म्हणून थोडंसं अगदी नावाला पाणी घेतलं आहे. आणि आपल्याला ही आता वाफेवर ठेवायची आहे. यावर झाकण उलटं ठेवून किंवा मग ताट ठेवून पाणी ठेवायचं आणि 10 मिनटात आपली सुंदर अशी भरली वांग्याची जी भाजी आहे ती तयार होते. कोथिंबीर भरपूर घालून आपण ती आता सर्व करणार आहोत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.